आले पिता तुलसी ब्रह्मा तुकासे आले पिता तुलसी ब्रह्मा तुकासे आले पिता तुलसी ब्रह्मा तुकासे आले म्हणून रामेश्वरे चरणे मस्तक ठेविले मस्तक ठेविले म्हणून रामेश्वरे चरणे मस्तक ठेविले मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ते पायो दाखवी आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाये दाखवी आम्हा ओ पार भुमाई ओ भवार जय जय ओ पार भुमाई 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 पार भुमाई ओ 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 पार भुमाई हरि हरि आरती तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा स्वामी सद्गुरु धामा स्वामी सद्गुरु धामा धामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा 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 आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा पाय दाखवे आम्हा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी पाय दाखवी आम्हा पाय दाखवी आम्हा पाय पाय दाखवी आम्हा
तुकारामा आरती तुकारामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा पाय दाखवी आमा पाय दाखवी सच्चिदानंद मूर्ती पाय पाय दाखवी आमा हे पाय सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा तुकारामा स्वामी सद्गुरु आमा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे या तुकोबाने अभंग रचियले किंवा तैसे या तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा पांडुरंगा करो प्रथमा नमः
सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुर दिक्प्रदेशम् विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन्याद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंची जयांचे ने आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत अघवे जिव्हेसी ये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुषे मने रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविते निज खोना हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गवसोने ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तकहे पायावरी हरी मस्तक है पायावरी आवार करी पार करी संतांच्या पार करी संतांच्या मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या पार करी संतांच्या यावार करी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अत्यंत जवळीक साधलेले अंतरंग असे एकनिष्ठ शिष्य दशग्रंथी वाघोलीकर रामेश्वर शास्त्री यांच्या अभंग संहितेतील बहुतेकांच्या परिचयाचा म्हणण्यापेक्षा पाठातलाच 3 चरणाचा चौकडा पद्धतीतला म्हणजे एका चरणामध्ये 4 तुकडे त्याला चौकडा म्हणतात अशा चौकडा पद्धतीचा आणि 3 चरणाचा आणि सर्वांच्या पाठातला गोड असा आरती प्रकरणातला अभंग असून या अभंगाच्या द्वारे दशग्रंथी रामेश्वर शास्त्री जगद्गुरु श्री तुकोबारायांची आरती करण्याच्या निमित्ताने जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आंतरिक वास्तविक स्वरूप प्रगट करतात विठ्ठला विठ्ठला अभंगावरती आपल्या नियोजित वेळेमध्ये तुकोबारायांच्या सद्गुरु जोग महाराजांच्या गुरुवर यांच्या कृपाशीर्वादाने काही विचार करण्यापूर्वी अल्पसा परिहार संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य रागरक्षी जगद्गुरु श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज संपूर्ण वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील तथा विश्वातील सर्व संत मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री पंढरीराय पांडुरंग परमात्मा प्रातस्मरणीय आमचे आजयगुरु SP कॉलेज पुण्याचं SP कॉलेजचे प्रिन्सिपल वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर वैकुंठवासी प्रातस्मरणीय रघुनाथ महाराज आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य भजनी मंडळी माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या कृपाशीर्वादाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार प्रवचनकार विनेकरी सोपदार अन्नदान करणारे
माईक सिस्टीमवाले सर्वांच्या सेवेतून जगद्गुरु श्री तुकोबारायांची ही सेवा संपन्न होत आहे. या ठिकाणी आल्यानंतर थोडा अभंग मी बदलला. का बदलला त्याचं कारण तुमच्या लक्षात आलेलं आहे. जिथं सेवा करायची या ठिकाणची अधिष्ठात्री देवता तुकोबाराय आहेत आणि सध्या तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा श्री क्षेत्र देहूमध्ये संपन्न होत आहे. या दृष्टिकोनातून मी अभंग माझ्यासमोर वेगळा होता, पण इथं मी अभंग हा बदललेला आहे. तुकोबारायांचा बीजेचा उत्सव आलेला आहे अगदी 2-3 दिवसावरती. 27 तारखेला बीज आहे आणि तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचं हे एक विशेष वर्ष आहे. तुकोबारायांची बीज वैकुंठ गमन प्रत्येक वर्षी होतच, पण या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांचं हे बीजेचं वर्ष, येणारी बीज 375वी बीज आहे. याला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळा म्हणतात. आपण भाग्यवान आहोत आणि या निमित्ताने आपल्या मुखातून काही तुकोबारायांचं चिंतन घडावं हाच उद्देश समोर ठेवून तुकोबारायांची आरती, कमीत कमी या मंडपात जेवढे बसलेले आहेत, ही आरती कोणाच्या पाठ नाही, मला वाटत नाही असा इथं माणूस असेल. नसेल तर पाठ करा आरती, कारण ही आरती म्हटल्याशिवाय वारकरी संप्रदायातली कोणतीच साधना पूर्णत्वाला जात नाही. तुकोबारायांचं जीवन वारकरी संप्रदायामध्ये कलशस्थानी असल्यामुळे आणि मंदिराचा कळस झाला, कळसाची स्थापना झाली की मंदिराचं काम संपलं का काही काम राहिलं त्याच्यावर पताका लावतो हा भाग वेगळा, पण काम संपलं. ज्ञानोबाराय बोलतात, मंदिराच्या कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू सुवर्ण शुद्धी कशू सोळावा जायचा. मंदिरावर कळस बसला, मंदिराचं काम संपलं. गंगा समुद्राला मिळाली, तिची धाव संपली. सोन्याला 16वा कस लागला, म्हणजे 24 कॅरेट म्हणतो ना आपण, 100 नंबरी सोनं शुद्ध झालं. तसं तुकोबारायांची आरती झाली की वारकरी संप्रदायातली साधना संपली. विठाला विठाला. म्हणून ही आरती पाठच पाहिजे, ही पाठच पाहिजे आणि पाठ आहेच. आणि सगळ्यांच्याच पाठातली आरती असल्यामुळे मला एकट्याला चिंतन नाही करायचं, आपल्या सगळ्यांना चिंतन करायचं. फक्त बोलायचंय मी एकट्याने आणि तुम्ही माझ्याकडे डोळ्याने बघून तुमच्या चेहऱ्याचे भाव, म्हणजे हे तुमचं बोलणं आहे. कारण वक्ता एकटा बोलत नसतो, वक्त्याला बोलायला लावणारे श्रोते असतात, वक्त्याला बोलकं करणारे तुम्ही आहेत. म्हणून तर ज्ञानोबाराय बोलतात, वक्ता तो वक्ता नो, हे श्रोते निविन. श्रोते नवीन नाही, शब्द महत्वाचा. श्रोते निविन, श्रोते विन, म्हणजे श्रोत्याशिवाय वक्त्याचं वक्तृत्व फुलत नसतं. म्हणून तुम्ही बसल्या बसल्या अंतःकरणात या अभंगाचं चिंतन करायचे आणि त्या चेहऱ्याने, त्या भावनेने माझ्याकडे बघायचे. तुम्ही प्रतिसाद द्यायचा आहे आणि तुम्ही मला बोलवणारे असल्यामुळे आणि आपल्या सर्वांना जगद्गुरु तुकोबाराय बोलवणारे असल्यामुळे आपण फक्त एक निमित्त आहोत. तुकोबाराय आपल्याकडून ही सेवा करून घेणार आहेत. आजच्या हा सेवेचा कितवा दिवस आहे महाराज? 14वा दिवस आहे. अत्यंत प्रदीर्घ अशा प्रकारची आपली ही सप्ताहाची वाटचाल आहे. सप्ताह म्हटलं की 7 दिवसाचा असतो, पण हा सप्ताह अनेक वर्षापासून 17 दिवसाचा आहे. ही 17 दिवसाची साधना आपण सर्व या परिसरातील मंडळी करत आहात. द्यावेत एवढे धन्यवाद थोडेच, कारण सप्ताह करणं सोपं नाही. कीर्तन करून जाणं सोपं आहे कीर्तनकाराला, पण हा सप्ताह टिकवणं, चालवणं हे किती अवघड आहे. जे चालवतात त्यांनाच माहिती आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, नाही का. या ठिकाणी आल्यानंतर एक आणखी महत्वाचा विशेष गुण या ठिकाणी मला सापडला. आज महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार आम्ही मंडळी सप्ताहाच्या मंडपात गेल्यानंतर, सप्ताहाच्या ठिकाणी गेल्यानंतर काही माणसं आमच्या जवळ येतात, महाराज मी अमुक स्थानावर आहे, मी अमुक स्थानावर काम करतोय, मी कमिटीमध्ये माझं हे स्थान आहे, म्हणजे नाव यादी देतात आमच्याकडे. पण इथं आल्यानंतर मला आनंद वाटला. इथं कोणाच्याही नाव घेण्याचं काम नाही, कोणाचंही नाव घेण्याकरता महाराजांना सांगितलेलं आहे नाव घ्यायचं नाही. कीर्तन हे देवा करताय, कीर्तन हे संता करताय आणि त्यांच्या नामचिंतनातून कीर्तनाचा आणि कीर्तन श्रवण करणाराचा उद्धार आहे हे बाजूलाच राहिलं आणि आपल्याला वाटतं आपलं नाव आलं पाहिजे. पद्धती फार चांगली आहे, अशी परंपरा चांगली आहे. आणि याचं कारण असं आहे,
या सप्ताहाचं मूळ बीज आमचे आजोगुरु आहेत प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर. त्यागी महापुरुष, विरक्त महापुरुष आहेत. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. सर्व या ठिकाणी उपस्थित असलेली वारकरी संप्रदायाची अंतःकरणापासून साधना करणारी, भक्ती करणारी मंडळी आहेत, माता भगिनी, त्या सर्वांच्या चरणाला मी अभिवादन करतो आणि या अभंगाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठाला विठाला. सेवेकरिता घेतलेला अभंग रामेश्वर शास्त्रीचा आहे, आरती प्रकरणातला आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबारायांची रामेश्वर शास्त्री आरती करतात. आपल्या संप्रदायामध्ये भगवंताची आणि संतांची आरती आहे. दोघांची आरती आहे. जशी देवाची आरती आहे तशी संतांची आरती आहे. देवाची आरती आपण 3 वेळा करतो, तशी संतांची आरती सुद्धा 3 वेळा आहे. पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याची आरती जशी 3 वेळा आहे पंढरीला गेल्यानंतर, तशी आळंदीला गेल्यानंतर, आळंदीला किंवा देहूला 3 वेळा संतांची आरती आहे. सकाळची आरती आहे, पहाटची, रात्रीची आरती आहे 7, 8, 8:30 अशा 8, 7, 7:30 वाजे या अशा टायमाची वेळेची, आणि नंतर रात्रीची एक आरती आहे. अशा 3 आरत्या प्रामुख्याने आहेत. देवाची आरती आहे, संतांची आरती आहे. आपण ती आरती करतोही, पण आरती करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, आरतीचं फलश्रुती, आरतीची फलश्रुती काय आहे, आरती या शब्दाचा अर्थ काय आहे, याच्याविषयी मात्र बराच समाज अनभिज्ञ आहे, म्हणजे अज्ञानी आहे. विठाला विठाला. या उलट काही माणसं आरतीला फार महत्व आहे महाराज. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये आरतीशिवाय कोणतीच साधना, कोणाचाच परमार्थ पूर्ण होत नाही. आरती फार महत्वाची. काही ठिकाणी माणसं भागवत कथा, श्रीमद भागवत कथा झाली की आरती होण्याच्या अगोदर निघून जातात मंडपाच्या बाहेर कपडे झडकून. पण लक्षात ठेवा, सगळी भागवत कथा, श्रीमद भागवत कथा श्रवण केली, कीर्तन श्रवण केलं, आणि कीर्तनाच्या नंतर किंवा श्रीमद भागवत कथेच्या नंतर जर आरती करण्याचा नियम असेल आणि आरती डावलून आपण जर निघून जात असू, तर 2 तास ऐकलेलं कीर्तन, त्या कीर्तनाचं पुण्य, ते फळ कीर्तन श्रवण करणाऱ्याच्या पदरामध्ये पडत नाही, जो आरतीला थांबत नाही तो. आरती फार महत्वाची, आरतीला थांबत जा. काही तर पट्ट्या असे असतात बहादर, आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असते विवाह झाल्यानंतर. तुमच्याकडे असते का सत्यनारायण? ब्रह्मचारी सगळे, तुमचा सत्यनारायण झाला नाही वाटतं. विवाह झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजा असते. आपण फोनवरती आपल्या मित्राला सांगतो, बाबा रे सत्यनारायणाची पूजा आहे आणि पूजेकरता तू ये. मग तिकडून तो थोड्या वेळाने फोन करतो, आरती झाली का? मग का नुसता प्रसाद खायला येतो का तू? अरे सत्यनारायणाला बोलवले म्हणजे का तुला खायला नुसता आरतीला बोलवलं का? आरती झाल्यानंतर खायला बोलवलंय का? सत्यनारायणाची पूजा, आरती जशी महत्वाची आहे पूजा, आणि प्रसाद जसा महत्वाचा आहे, त्याहीपेक्षा आरती महत्वाची आहे. विठाला विठाला. संप्रदायामध्ये अनेक उपचारापैकी भगवंताचा आरती हा एक उपचार आहे बरं का, लक्षात ठेवा. जसं स्नान, कपडे घालणं, देवाला गंध लावणं, एका माळा अर्पण करणं, नैवेद्य दाखवणं, हे जसे उपचार आहेत, तसा आरती हा एक उपचार आहे. आरती झाल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. आरती महत्वाची आहे, आणि ती आरती जशी पांडुरंगाची आहे तशी संतांची सुद्धा आरती आहे. पांडुरंगाची आरती जशी तशी संतांची आरती आहे. दोघांच्या आरत्या काय? कारण संत आणि देव हे वेगळे नाहीत. जेवढा अधिकार, जेवढी शक्ती, जेवढं सामर्थ्य देवाचं, अगदी तेच सामर्थ्य आणि तीच योग्यता संतांची आहे. आणि संत आणि देव भिन्न नसल्यामुळे संतांचे, देवाचे जेवढे उपचार तेवढेच उपचार संतांचे आहेत. देवाची वारी आहे, संतांची वारी आहे. देवाचं नामचिंतन आहे, संतांचं नामचिंतन आहे का नाही? देवाची आरती आहे तशी संतांची आरती आहे. विठाला विठाला. आकार वेगळे आहेत पण स्वरूपाने मात्र दोन्ही एक आहेत. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, एर माणूस पण ते भांब लौकिक भाग. ज्ञानोबाराय सांगतात, आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रुपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. दोन्ही एकच आहेत महाराज. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा
तेविया मातया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे वाचूनी आतू वट वस्तू विचारे मी ते चिते विठाला विठाला. किंबहुना भक्ती करत असताना भक्तीच्या प्रांतामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून देणारे संतच आहेत. परमात्म्याचं यथार्थ स्वरूप सांगणारे संतच आहेत. आणि देवाचं खरं स्वरूप आपल्याला संताशिवाय कुणीच सांगू शकत नाही. देव सुद्धा विठाला विठाला. नाथ बाबा सांगतात तुम्हाला जर परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांकडे जा, त्यांचे पाय धरा, त्यांचे जर चरण धरले तर तुम्ही परमात्म्याची तुम्हाला सहज प्राप्ती होईल. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय. शांती ब्रह्मनाथ महाराज बोलतात तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये करायची असेल तर संतांच्या चरण सानिध्यामध्ये तुम्ही जा. धरावी संताची ती पाय, पाय धरायचे याचा लक्षणा करावी लागत्या. शब्दशः म्हणजे त्यांचे पाय धरायचे असून सोडायचेच नाही. संत म्हणते अरे जरा थोडं जरा पाय दिशेला जायचे सोड. नाही नाही नाही, नाथ महाराजांनी सांगितले महाराज धरावे संताचे ते पाय. याचा अर्थ असा नाही, याचा अर्थ त्यांची चरण सेवा करा, त्यांच्या सानिध्यात जाऊन त्यांच्या मुखातून अमृत हे मुखे श्रवतसे वचनामृताचं श्रवण करा आणि त्यांच्या चरण सानिध्यात जाऊन चरण सेवा घडली की आपल्याला परमात्म्याचं यथार्थ स्वरूप कळत असता. संताशिवाय देवाचं स्वरूप आपल्याला कुणीच सांगू शकत नाही. परमात्म्याला तुकोबाराय बोलतात आमुचिया भावे तुझं देव पण तुला कोण विचारतंय देवा. परमात्म्याला सगुण साकार करणारे संत आहेत लक्षात ठेवा. परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे निर्गुण निराकार. परमात्मा म्हणतात मी जे येथे आलो त्याचं मूळ कारण संत आहेत. 12व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात तया लागे मज रूपायेने तयाचेने मज येथे असणे तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पढिये. अर्जुना अरे तुम्हाला किती आवडतो माझ्या जीवाचं लिंब लोण तुझ्यावरून ओवाळून टाको माझा जीव. तया कारणे तुझ्यामुळे मी इथं आलोय. देव आपल्यासाठी येत नाही, देव फक्त दोघासाठी येतो. एकतर रावणासाठी नाही तर कुंभकर्णासाठी त्या कंसासाठी. आपल्याला एकतर कंस व्हावं लागेल, रावण व्हावं लागेल, कुंभकर्ण राक्षस व्हावं लागेल तर देव येईल. आणि दुसरी बाजू देव संतासाठी असो, फक्त दोघासाठी येतो. आपण संतही नाहीत आणि आपण राक्षसही नाहीत, म्हणजे आपण पूर्ण पापी नाहीत आणि पूर्ण पुण्यवानही नाहीत. आपण आपले बीच में मेरा चांद बाई असे लटकलेलो आहे आपण मध्ये. वर हात करून सांगा या मंडपातला एखादा महाराज मी शुद्ध पापी आहे. नाही वर करू शकत, नाही आपण वर हात करू शकत, कारण आपल्याला माहिती आहे आपण पुण्यवान आहे. मी तुम्हाला विचारतो परत, एखाद्यानं असा वर हात करून सांगा महाराज माझ्याकडून पाप झालंच नाही, मी पुण्यवान आहे, तरी कुणी वर हात करणार नाही. आपण थोडे पुण्यवानही आहोत आणि थोडे पापीही आहोत. त्यामुळं आपल्या करता संतांचा अवतार आहे विठाला विठाला. पापी म्हणावं पुण्यवान म्हणावं तर महाराज वयाच्या 50व्या वर्षी आपण हाफ तिकीट काढतो बस गाडीचं. आणि पापी म्हणावं तर त्याच्यावर आळंदी पंढरीची वारी करतो आपण, नाही का. आळंदी पंढरीच्या हाफ तिकीटावर वय आहे 50 वर्षाचं आणि हाफ तिकीट काढून आपण आळंदी पंढरीची वारी करतोय. पापी कसं म्हणावं आणि पुण्यवान तरी कसं म्हणावं, म्हणजे आपण आपले असे मधलेत आपण. मग आपल्याकरता संत येतात. माझा मुद्दा इथे आहे परमात्म्याने आपल्याला संतांनी आपल्याला परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणून संत देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. देवाची जशी आरती आहे तशी संतांची आरती आहे. आरती करतो आपण, देवाची आरती करतो तशी संतांची सुद्धा आपण आरती केली पाहिजे. आरती करतो महाराज, आरती आम्ही करतो, पण आरतीचं फल काय. सकाळची काकडा आरती आहे बघा, संध्याकाळची धूप आरती आहे आणि रात्रीची शेज आरती आहे.
अशा 3 आरत्या आहेत. पण आरतीचं नेमकं फल काय? विठाला विठाला. सकाळी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर आपण परमात्म्याची आरती, काकडा आरती जर बघितली आणि त्या काकडा आरतीच्या प्रकाशामध्ये, तेजामध्ये भगवंताचं श्रीमुख जर पाहिलं, तर नामदेव महाराज काकड्याच्या अभंगामध्ये सांगतात, आपल्या जन्मातल्या अनंत पापाचे राशीच्या राशी जळून भस्म होतात. उठोने वेगे से चला जाऊ राऊलाशे, उठोने वेगे से चला जाऊ राऊलाशे. जळतील पातकाच्या राशी कमळा आरतीने खलिया, जळतील पातकाच्या राशी कमळा आरतीने खलिया, जळतील पातकाच्या राशी कमळा आरतीने खलिया, हरी उठोनी वेगेशी चला जाऊ राऊलाशी, चला जाऊ राऊलाशी, रती पातकाच्या राशी, रती पातकाच्या राशी कमळा आरतीने खलिया. उठोनी वेगेशी चला जाऊ राऊलाशी, चला जाऊ राऊलाशी, रती पातकाच्या राशी, पातकाच्या राशी कमळा आरतीने खलिया. सकाळी सकाळी पहाटे काकडा चाललेला आहे आणि काकडा आरती ज्या वेळेस सुरू असते, त्या काकड्याच्या प्रकाशामध्ये भगवंताचं श्रीमुख जर आपण पाहिलं, त्याचं जर अवलोकन केलं, तर आपल्या जीवनातील अनंत जन्मातल्या पापाच्या राशीच्या राशी जळून भस्म होतात. ही ताकद आहे महाराज. अनिष्टाची निवृत्ती आहे आणि इष्टाची प्राप्ती, पुण्य प्राप्त होतं, आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होती. ही जसं परमात्म्याचं आहे तसं संताचं आहे. आजही आळंदीमध्ये आमची प्रातस्मरणीय वैकुंठवासी बोधे बाबा, कोणी नाव ऐकलं असेल, भजन भीष्म, 4 महिने चातुर्मास पंढरीमध्ये राहायचे आणि त्यानंतर 8 महिने आळंदीत राहायचे. सकाळची काकडा आरती पांडुरंगाची, धूप आरती आणि शेज आरती कधी चुकली नाही त्यांच्या, कधी चुकले नाही. आळंदीला आले तर आळंदीलाही तोच नियम. सकाळी ज्ञानोबराची काकडा आरती पहाटे पहाटे, संध्याकाळच्या वेळेस धूप आरती आणि रात्री शेज आरती कधी चुकली नाही. महाराज हे फार मोठे महापुरुष, आजही संप्रदायामध्ये आपल्या असे नियमाने वागणारे महापुरुष आहेत, संत आहेत आणि त्यांच्या सामर्थ्यावरती संप्रदाय चाललेला आहे. त्यांच्या सामर्थ्यावर, त्यांच्या शक्तीवर आहे. आमची काही ऊर्जा नाही महाराज. ही ऊर्जा सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवार यांची. आमची काही ताकद नाही, आमची काही साधना नाही. अनेक महापुरुष आणखी संप्रदायात आहेत नियमाने वागणे. अलीकडे बोलण्याला फार महत्व आलंय महाराज. वारकरी संप्रदायामध्ये जो बोलतो पोपटासारखा, वारकरी संप्रदायामध्ये नवे नवे सगळा समाज त्याला संत मानायला लागलेला आहे. पण एखाद्याला बोलता नाही आलं म्हणून त्याचं सामर्थ्य कमी आहे, त्याची योग्यता कमी असं मात्र नाहीये. लक्षात ठेवा, बोलणं ही कला आहे. आमच्यापेक्षा महाराज काय काय चांगलं बोलतात. बोलणं म्हणजे वारकरी संप्रदायातला फार मोठा अधिकारी असं मात्र नाही. ही कला आहे. ही कला कोणाला असेल नसेल, वक्तृत्व कला आहे. आमचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, वा वारकरी संप्रदायामध्ये बोलण्यापेक्षा ज्याच्या आचाराची बैठक जबरदस्त आहे तो सगळ्यात मोठा आहे. विठाला विठाला. तुम्ही आम्हाला बोलण्याचे पैसे देऊ नका 2 तासात. 22 तास आम्ही काय करतोय जरा थोडं बघितलं पाहिजे लोकांनी. कधी 10-15 मिनिट नामस्मरण केलंय का? ज्ञानेश्वरी कधी थोडी वाचली का? आम्हाला नुसते सांगतायत. नित्यनाम गाथ्याचा कधी 4-5 अभंग वाचलेत का? हे तुम्ही समाजाने बघितलं पाहिजे महाराज, बघितलं पाहिजे. वरेल्या लंगा न भुलावी, शुद्ध कसोनिया पहावी. आम्ही तर फार मोठे महात्मे म्हटलो असं नाहीये. परीक्षण केलं पाहिजे. समाज परीक्षण करत नाही महाराज आज. जाऊ द्या, तो माझा विषय नाही. वारकरी संप्रदायामध्ये साधनेला फार महत्व आहे. आजही साधनानिष्ठ महापुरुष आपल्या संप्रदायात आहेत. लक्षात ठेवा. देह जावो अथवा राहू, पांडुरंगे दृढ भावो. शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताची आरती, काकडा आरती गुरुवारी आदरणीय बोधेबाबांनी नाही सोडल्या, नाही सोडली. शेवटच्या श्वासापर्यंत प्रातस्मरणी आमच्या गुरुनाम गुरु विठ्ठल महाराज घुले यांनी ज्ञानेश्वरीचं वाचन नाही सोडलं. गुरुवारी शांताराम गुरुजींनी ज्या खोलीमध्ये देह ठेवला नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये, अगदी त्याच खोलीवर, त्याच खाटावरती
बुवांनी देह ठेवला आणि तो कसा ठेवला? छातीवर ज्ञानेश्वरी आहे आणि कोणालाच माहिती नाही गेलेले. काही शेवट गुड आहे महाराज. तरफडून म्हणतात आयुष्यभर परमार्थ करून माणसं हातपाय फोडून मरतात. असा शेवट व्हावा. झाकली घटीचा दिवा नेने जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. असे महापुरुष साधनानिष्ठ आजही संप्रदायामध्ये आहेत, पण क्वचित आहेत आणि त्यांना ओळखण्याची नजर आपल्याला नाहीये. नियमाने वागणार आहेत, नियमाने आरतीला जाणार आहेत, नियमाने काकडा आरती, धूप आरती आणि शेज आरती बघणार आहेत. का? आरतीचं महत्व तसं आहे. सगळ्या परमार्थातल्या साधनेचं फलश्रुती आरतीमध्ये आहे. मग आरती ही देवाची असो अथवा संतांची असो. आज आपल्याला तुकोबारायांची आरती करायची. तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे तुकोबारायांचं हे. तुकोबारांना 375 वर्ष वैकुंठ सदेह वैकुंठ गमनाला जाऊन होत आहेत आणि आपल्याला स्वतःच्या शब्दात आरती करायची नाही. जगद्गुरु तुकोबारायांना एका काळामध्ये ज्यांनी विरोध केला, कट्टर विरोधक, आणि ते हे सामान्य नाही. दशग्रंथी रामेश्वर शास्त्री आणि दुसऱ्या पुढच्या उत्तर काळामध्ये कट्टर समर्पित झाले. एकदम समर्पित जीवन तुकोबारायांच्या चरणावरती. तुकोबारायांना सद्गुरूच मानू लागले. तुकोबारायांच्या जवळ जाऊन तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करून तुकोबारायांची स्तुती करतात. अनेक अभंग आहेत, पण त्या अनेक अभंगापैकी सर्वांच्या परिचयाचा अभंग हा आहे. आपल्याला त्यांच्या शब्दात स्तुती करायची तुकोबारायांची. तुकोबारायांच्या समोर रामेश्वर शास्त्री हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभं राहिले आणि तुकोबारायांची आरती करतात. नुसते असे शब्द नुसते त्या अभंगामध्ये ठेवत नाहीत, तर तुकोबारायांना वेगवेगळ्या विशेष विशेषणाने विभूषित करून तुकोबारायांची आरती करतात. अभंगाच्या पहिल्या चरण आरती तुकाराम, आरती तुकाराम, तुकाराम, आरती तुकाराम, आरती तुकाराम. स्वामी सद्गुरु धाम धामा, स्वामी सद्गुरु धाम धामा, स्वामी सद्गुरु धाम धामा, स्वामी सद्गुरु धाम. सच्चिदानंद मूर्ती पाये दाखवी आभा, आरती तुकाराम, आरती तुकाराम. सच्चिदानंद मूर्ती पाये दाखवी आभा, आरती तुकाराम, स्वामी सद्गुरु धाम. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे अम्मा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आरती करत असताना 4 विशेषण तुकोबारायांना रामेश्वर शास्त्रींनी दिलेले आहेत. कोणते कोणते? स्वामी, सद्गुरु, धामा, सच्चिदानंद मूर्ती, हे 4 विशेषण दिलेले आहेत. आणि शेवटी पाय दाखवे अम्मा, तुमची चरण सेवा आम्हाला द्या विठाला विठाला. पहिला शब्द आहे आरती. कोणाची आरती करतात? तुकारामा, तुकोबारायांची आरती करतात. आरती या शब्दाचा अर्थ आहे आ समंतात रती इति आरती. पूर्ण प्रेमाने समर्पित होणं, त्याला याचं नाव आहे आरती. म्हणजे आपण आपलं पूर्ण प्रेमांतकरणातलं आपल्या इष्ट देवतेशी, मग देवता असेल, श्रीगुरु असतील, संत असतील, त्यांना समर्पित करणं. आपल्या प्रेमाचा पूर्ण विषय आपले सद्गुरु इष्ट देवता असणं, याचं नाव आहे आरती. विठाला विठाला. आपलं ही प्रेम आहे, आपलं ही प्रेम आहे. देवावर नाही का प्रेम? तुकोबाराय म्हणा आपलं प्रेम नाही का? बोल चला माना हलवा. आहे का? नाही आहे. पण आपल्या प्रेमाचे तुकडे झालेले आहेत, काही भाग झालेले आहेत. आपलं पूर्ण प्रेम तुकोबारायांवर नाही, माझं तरी नाही. तुमचं असेल तर तुम्हाला दंडवत इथून, पण निश्चितच नाही.
आपला प्रेमातला काही भाग, महिलाबद्दल बोलायचं झालं तर आपल्या पतीवरती, आपल्या प्रेमातला काही भाग म्हणजे थोडासा तुकडा आपल्या मुलावरती आहे, आपल्या प्रेमातला काही थोडासा तुकडा आपल्या बहिणीवरती आहे, आपल्या प्रेमातला काही थोडासा तुकडा आईकडे आहे, आपल्या प्रेमाचा थोडासा तुकडा भावाकडे आहे, आपल्या प्रेमाचा थोडासा तुकडा वडिलांकडे आहे, आपल्या प्रेमाचा थोडासा तुकडा सासूकडे आहे. खरं सांगा, नाही माझी शपथ नाही म्हणतात. असं म्हणला तर तुमचे उद्या भांडणं लागतील आणि तुमच्या सगळ्या सासवा माझ्याकडे येतील पुन्हा. आहे 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 असे प्रेमाचे तुकडे आहेत आपले. जसं यांचं तसंच आपलं आहे. आपल्या अंतःकरणातलं थोडं प्रेम आपल्या मुलावर आहे, आपल्या भावावर आहे, आपल्या वडिलावर आहे, आपल्या आईवर आहे, आपल्या मित्रावर आहे, आपल्या नातेवाईकावरती आहे, आपल्या घरावर आहे, आपल्या संपत्तीवर आहे. आणि त्यातून थोडं उरलं तर, लक्षात आलं ना, त्याच्यातून जर थोडं उरलं तर इकडं आहे. खरंय का नाही? पण असं चालत नाही, असं चालत नाही. आपण परमार्थाची साधना करतो, थोडं अंतर्मुख होऊन थोडा विचार करा. आपण इतक्या दिवस माळ घातलेली आहे, पंढरीची वारी करतो, एकादशी करतो, भगवंताचं नामचिंतन करतो. जगद्गुरु श्री तुकोबारायांना जी अनुभूती आली, जगद्गुरु तुकोबाराय प्रतिकूल स्थितीमध्ये ज्या आनंदात होते, तो आनंद आपल्याला प्रतिकूल स्थितीमध्ये का मिळत नाही? आपल्याला ती स्थिती का प्राप्त होत नाही? त्याचं कारण एकच आहे, दुसरं काहीच नाही. आपल्या प्रेमाचे विषय अनेक आहेत आणि त्यांच्या प्रेमाचा विषय एक आहे. विठाला विठाला. त्यांच्या प्रेमाचा विषय एकच आहे. एक विषय तो सकळात. त्या गोपिकांना विचारा, सकळांचा हारी. आणि त्यांच्या आवडी इतरी, मग त्यांच्या आवडीने इतरांची आवड आहे, पण पूर्ण प्रेम समर्पित केलेलं आहे ते भगवंताकडे. त्यांनी अगोदर नावडे जनाधन माता पिता, नावडी जनन माता पिता, नावडी जनन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनन माता पिता, नावडे जनन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नावडे जनन माता पिता, नावडे जनन माता पिता. आवडत नाही महाराज, काही आवडत नाही संतांना. मग आपल्याला हे सगळं सोडावं लागेल का? आपल्याला जर देवाकडे देवाची आवड निर्माण करायची असेल तर संसार सोडावा लागेल का? संसार सोडायचा नाही, संसारातच राहायचंय. आणि कुठेही गेलं तरी आपण पृथ्वीच्या पाठीवरती कोणत्याही कान्याकोपऱ्यात जा, संसार आपली पाठलाग सोडत नाही महाराज. राहायचंय संसारात, पण संसारात आपल्या अंतःकरणात घुसू द्यायचं नाही. ही कला आहे, जीवन जगण्याची कला आहे, परमार्थ जगण्याची कला आहे. आणि ही ज्याला कला सापडली त्याचं जीवन कृतार्थ झालं. परमार्थात जास्त क्रियेपेक्षा परमार्थात विचाराला फार महत्व आहे, परमार्थात अंतःकरणाच्या स्थितीला फार महत्व आहे. ऊपर की तो बहुत बनी आहे, वरच बनलेला काही महत्व नाही महाराज. तुकोबारायांच्या यादीमध्ये ढोंगी माणसं लगेच तुकोबारा असं गोचडासारखं उचलतात. आणि गोचड माहिती ना, माहिती म्हणजे सगळे आपण ग्रामीण भागात तेच आहे, तिथं कामाला आलोय आपण. गोचिड वा हा लेका, हळूच जसं आपण बाजूला फेकतो धान्यात ते किडे, तसं तुकोबारायांच्या समोर एखादा ढोंगी आणि त्यातल्या त्यात दांभिक. तुकोबारायांना सहनच होत नाही महाराज दांभिक. दांभिकावरती तुकोबारायांना असे हसूडच वडलेले आहेत. समोर आला की तुकोबारायांना हळू चुरून बाजूला फेकून दिलेला आहे. तुकोबारायाच्या ज्ञानोबाराच्या समोर नाही चालत, नाही चालत महाराज. किती आयुष्यभर आपण परमार्थ केला, भजन केला, काही केलं तरी जोपर्यंत आपल्या अंतःकरणाची स्थिती होत नाही तोपर्यंत हा परमार्थ तुकोबारायांच्या आणि परमात्म्याच्या चरणापर्यंत जात नाही. विठाला विठाला. राहायचंय संसारामध्ये, पण संसाराला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं शक्य आहे बरं, आतमध्ये कसं येऊ द्यायचं नाही? ही कला आहे, म्हणून तर म्हटलं हे वर्म आहे. एकाही गोपिकेने महाराज संसार सोडला नाही. गोपिकेचं चरित्र आहे का? एकाही गोपाळाने आपले कामधंदे व्यवसाय सोडले नाहीत. संसारात राहून सगळे व्यवसाय करून, आपल्या साधू संतांची यादी आहे, सगळ्यांनी आपापले व्यवसाय केलेले आहेत आणि ते व्यवसाय करून
त्यांना परमात्म्याची प्राप्ती झाली आहे. जो परमात्मा हिमालयातील योग साधना करणारा योगाला दुर्लभ आहे, त्या समाधीमध्ये तो त्यांच्या ध्यानामध्ये येत नाही. योगियाचे ध्याने ध्याताना तुळसी असं बोललेलं आहे. योगियांच्या ध्यानानये भाकरी त्यांच्या मागून खाय, भाकरी त्यांच्या मागून खाय, भाकरी त्यांच्या मागून खाय. योगियांच्या ध्यानानये भाकरी त्यांच्या मागून खाय, भाकरी त्यांच्या मागून खाय, भाकरी त्यांच्या मागून खाय. योगियांच्या ध्यानाने भाकरी त्यांच्या मागून खाय. काय देवाला कमी आहे का? का त्यांचं उष्टदेव खातो? त्याचं कारणच आहे ते संसारात आहेत, पण संसार त्यांच्यात नाही. योगी तिथं बसलेले आहेत कपाटामध्ये, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठंतरी एका कान्याकोपऱ्यामध्ये विषयाची आसक्ती आहे. मग पैसा असेल, प्रसिद्धी असेल, नाव असेल, योगी म्हणून मी जगामध्ये प्रसिद्ध झालो पाहिजे, कुठंतरी सुप्त रूपाने त्यांच्या अंतःकरणामध्ये ही कामना आहे. म्हणून त्यांच्या ध्यानात देव जात नाही. आणि संसारात जरी असले तरी अंतःकरणात परमात्म्याशिवाय दुसरी कामना नाही. देवच काम आहे, देवाची कामना आहे. म्हणून त्यांचा संसार सुद्धा सुरळीत चालतो. त्यांच्या संसारात काहीच महाराज प्रतिकूलता बाधा येत नाही. का? त्यांचं चित्त कारण परमात्म्याचं ब्रीद आहे. योगक्षेमम वहाम्यहम अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. ऐका, परमात्मा त्यांचा योगक्षेम वाहतो. आपण करून बघायला पाहिजे महाराज. पण संतांची वचनं नुसती बोलण्यासाठी नाहीत, संतांची वचनं नुसती सांगण्यासाठी नाहीत, संतांची वचनं नुसती अर्थ जाणून घेण्यासाठी नाहीत, तर संतांची वचनं ही अर्थ रूपता आणण्यासाठी आहेत. विठाला विठाला. थिअरी आणि प्रॅक्टिकली असे दोन भाग आहेत ना. कधीतरी आपल्या जीवनावर एखादा अभंग आपण घेतला पाहिजे बरं का. कधीतरी आपल्या जीवनावरती एखादी ओवी घेतली पाहिजे. म्हणजे माझ्यासाठी, हा, तुमच्यासाठी नाही, घेतली पाहिजे. घ्या महाराज, खरं आनंद येईल, आनंद येईल. तुकोबाराचे शब्द आपण आपल्या जीवनावर घेतले ना, आनंद येतो महाराज, आनंद येतो. आणि तो आनंद बाहेरच्या संसारातला विषयातला नाही, तो आतला आनंद आहे. ती शब्द आपल्या जीवनावर घेण्यासाठी आहेत. त्याची साधना तर आहेच, पारायण आहेच, नाही का, त्याचं चिंतन आहेच. पण अंगावर घेतल्यानंतर जो आनंद येतो, ती शब्द हृदयात घेतल्यानंतर जो आनंद येतो, तो वाचल्याने येत नाही. नुसतं एवढा आनंद नुसतं पारायण केल्याने येत नाही. म्हणून तर एकतरी ओवी अनुभवावी, वाचावी नाही, अर्थ जाणून घेवा नाही, अनुभवावी, अंगावर घेणं आहे. हे शब्द फार महत्वाचे. आणि हे संतांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. ते संसारात राहिले, पण संसार त्यांनी त्यांच्यात घुसू दिला नाही. त्या संसारावरती त्यांचं प्रेम त्यांनी ठेवलं नाही. त्यांचं सगळं प्रेम त्यांनी परमात्म्याला समर्पित केलं. आणि परमात्म्याला समर्पित केल्यामुळे परमात्म्याने आपलं सगळं प्रेम त्यांना समर्पित केलं. महाराज 4थ्या अध्यायामध्ये काय सांगतात भगवान? जे न सांगेचे पितया वसुदेवासी, जे न सांगेचे माता देवकेशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. त्याहीपेक्षा देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तीही न देखे या प्रेमाचे सुख. आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बेक यातेची आथी. आईला सांगितलं नाही, ते प्रेम आईला दिलं नाही, वडिलांना दिलं नाही, भावाला दिलं नाही. सगळ्यात जवळ कोण असतं? आई लांब आहे, नाही का, वडील लांब आहेत, भाऊ लांब आहेत. डोक्यावर अक्षता पडल्यानंतर लांबच होतात थोडे थोडे. जवळ कोण येतं? सगळ्यात जवळचं कोण आहे? माणसं काही गोष्टी आईला सांगत नसतील, वडिलांना सांगत नसतील, गुह्य गोष्टी भावाला तर सांगतच नाहीत, पण तिला सांगितल्याशिवाय राहत नाही. ती म्हणजे पत्नी, अर्धांगिनी. पण देवाने हे प्रेम लक्ष्मीला सुद्धा दिलं नाही, ते अर्जुनाला दिलं. का दिलं? कारण अर्जुनाचे प्रत्येक अंगावरचे रोम ना रोम कृष्ण कृष्ण असे म्हणत होते. अर्जुनाचं सगळं प्रेम कृष्ण परमात्म्यावर असल्यामुळे भगवंताचं सुद्धा सर्व प्रेम अर्जुनावरती आहे. विठाला विठाला. आणि असं पूर्ण प्रेमाने समर्पित होणं हीच आरती आहे. हे प्रतीक आहे. हातामध्ये ताट घेऊन निरंजन घेऊन ओवाळणं हे प्रतीक आहे. पण आरती या शब्दाचा अर्थ असा आहे की हे देवा, हे गुरुदेवा, मी तुम्हाला पूर्ण प्रेमाने समर्पित आहे. आरती झाल्यानंतर आपण आरती घेतो, अशी आरती
आणि आपल्या चेहऱ्यावर असं घेतो. याच्यातला अर्थ काय? बरेच जणांना वाटलं आरती घेतली की आपलं सौंदर्य चांगलं राहील, आपली इडापिडा निघून जाईल, आपला भोळा भाव आहे. पण यातला शुद्ध अर्थ असा आहे, तत्सुख सुखित्वम. हे देवा, हे तुकोबाराय, हे महाराज, तुम्हाला कोणाची दृष्ट लागलेली असेल तर ती दृष्ट मला लागो, तुमचं दुःख मला येवो आणि माझं सुख तुम्हाला प्राप्त हो. हा आरतीतला खरा अर्थ आहे. विठाला विठाला. आणि हेच खरं पूर्ण प्रेमाचं लक्षण आहे. आपल्या मित्रावर आपलं प्रेम असतं, मग संकटाच्या प्रसंगी आपण मित्रावर होणारे जे आघात आहेत, जी आपली प्रेमाची व्यक्ती, ते सगळे आघात, ते सगळे दुःख आपल्यावर घेतो का नाही व्यवहारामध्ये? अरे बाबा, तुझे सगळा त्रास, तुझे प्रतिबंध, तुझ्या अडचणी मी घेतो काही. पण परमार्थात सुद्धा असंच आहे. देवा, तुमचं सगळं दुःख, तुम्हाला जागलेली सगळी दृष्ट मला येऊ आणि माझं सुख जे आहे ते तुम्हाला प्राप्त होऊ. हे खरं प्रेमाचं लक्षण आहे, हे शुद्ध प्रेमाचं लक्षण आहे. रामेश्वर शास्त्रीच्या अंतःकरणामध्ये आता तुकोबराय बसलेत. आता देव नाही, रामेश्वर शास्त्रीला देव हे तुकाराम महाराज आहेत. तुकोबराय देव आहेत त्यांचे. रामेश्वर शास्त्रीने कसून बघितलंय महाराज, विरोध केला एका काळामध्ये, सामान्य नजरेने बघितलंय. आज हे समाज संतांना बघत असताना सामान्य नजरेने बघतो. आपल्याला काय कळते संतांचं संतत्व महाराज? नाही कळत, कळत नाही. संतांचं संतत्व कळण्याकरता आपल्या अंतःकरणाची बरीचशी शुद्धी झालेली पाहिजे, बरीचशी शुद्धी झालेली. त्याकरता तर म्हटलेलं आहे, भक्ताचा महिमा भक्तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते. किती मोठा पंडित झाला, किती मोठा बुद्धिवान असला तरी संतांचं संतत्व कळत नसतं. कारण आपण अंतरंगात जात नाही, आपली नजर ही चांबड्याची आहे. आणि संतांचं संतत्व पाहण्याकरता दिव्य दृष्टी लागते, दिव्य नजर लागत असते. कळत नाही. आपल्याला वाटतं आपल्या घरात आहेत, बायको आहे, मुलं आहे, व्यवसाय करतात, सामान्य माणूस आहे वो, आणि गेल्यानंतर कळतं की हा महात्मा आहे. उपयोग होत नाही, उपयोग होत नाही. संतांचं संतत्व कळण्याकरता तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल करो, तरीच महिमान येईल कळो तरीच महिमान, येईल कळो तरीच महिमान. हरी तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल करो, तरीच महिमान येईल करो. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल करो, तरीच महिमान येईल करो. आपण संत झाल्याशिवाय, आपलं अंतःकरण काही अंशामध्ये शुद्ध झाल्याशिवाय आपल्याला संत कळत नसतात. रामेश्वर शास्त्रीने परीक्षा घेतल्यानंतर तुकोबारायांचा अधिकार समजला. तुकोबाराय सामान्य नाहीत, तुकोबाराय संत आहेत, तुकोबाराय महात्म्य आहेत. आणि रामेश्वर शास्त्रींना अशा काही लौकिक शक्तीचे सामर्थ्याचे अनुभव आले, चमत्कार अनुभवाला आला. अंगाचा दाह होऊ लागला, सर्वांना माहिती, आग होऊ लागली. कथा विस्ताराने सांगत नाही. तुकोबारायांच्या शब्द वाचल्याबरोबर अंगाचा होणारा दाह, शरीर आग होऊ लागली, ते शांत झालं. तुकोबाराय सामान्य नाहीत, तुकोबाराय महात्म्य आहेत, तुकोबाराय महापुरुष आहेत. म्हणून तुकोबारायांची आरती करत असताना तुकोबारायांना विशेषण देतात. आरती तुकारामा पहिलं विशेषण दिलं स्वामी महाराज. तुकोबाराय आपण सामान्य नाहीत, तुम्ही स्वामी आहात. दुसरं विशेषण दिलं सद्गुरू, तुम्ही सद्गुरू आहात. तिसरं विशेषण दिलं धामा, आपण धाम आहात. चौथं विशेषण दिलं आपण सच्चिदानंद रूप आहात. विठाला विठाला. पहिलं विशेषण स्वामी दिलं. स्वामी आहेत आपण. स्वामी कोणालाही म्हणता येत नाही. अलीकडे आपण कोणालाही स्वामी म्हणतो. भगवे वस्त्र धारण केले, चौथा आश्रम स्वीकारला, संन्यास, आपण म्हणतो स्वामी, या स्वामीच आहेत ते. पण स्वामी या शब्दाचा अर्थ, लाक्षणिक अर्थ वेगळा आहे. कोणाला म्हणतात स्वामी? ज्यांची
इंद्रियावर सत्ता आहे, सगळे इंद्रिय ज्यांच्या ताब्यात आहेत त्याला म्हणतात स्वामी. आलं लक्षात? सगळे 10 इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आहेत. ही 5ही इंद्रिय, 10 इंद्रिय आणि 11 यांचं अध्यक्ष असणारं मन, हे मन ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना म्हणतात स्वामी. विठाला तुकोबऱ्यांच्या इंद्रियांचा, तुकोबऱ्यांच्या मनाचा विचार जर केला तर तुकोबाया सांगतात, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. ऐका, माझं मन आता धाव घेत नाही आणि इंद्रिय समाधानी आहेत. आता त्यांचं मन धावा घेत नाही. आता कोठे धावे म्हणा, आता कोठे धावे म्हणा, आता कोठे धावे म्हणा, आता कोठे धावे म्हणा. तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया. आग गेला सिंह गेला, आग गेला सिंह गेला. तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया. आग गेला सिंह गेला, सिंह गेला, आग गेला सिंह गेला. त्यांचं मन धाव घेत नाही. आपण आपल्या मनाला विचारा, आपल्या मनाला विचारा, कुठं गेलं, कधी गेलं आणि कधी जाऊन आलं हे बी आपल्या लक्षात येत नाही. पण तुकोबरायचं मन धाव घेत नाही. तुकोबरायचं मन त्यांच्या शरीराला, अंतःकरणाला सोडून बाहेर जातच नाही महाराज. आणि आपलं मन इथं थांबतच नाही. एवढा फरक आहे. आणि आपण अशा माणसाला म्हणतो या स्वामी, ज्याचं मन ताब्यात नाही, ज्याची जीभ ताब्यात नाही, ज्याचा डोळा ताब्यात नाही, ज्याचा कान ताब्यात नाही, नाही का, ज्याची वाचा ताब्यात नाही, ज्याचा स्पर्श ताब्यात नाही, पंचज्ञानेंद्रिय, त्यांना आपण स्वामी म्हणतो. एकादशीचा दिवस असतो. एकादशीचा दिवस दिवसभर काय खायला मिळत नाही, गळ्यात माळा असते, फराळ केलेला नसतो आणि रात्री येण्याकरता उशीर होतो, घरी येण्याकरता ड्युटीवरून, कामावरून, आणि येता येता भूक लागलेली असते आणि वडापाव तळलेला असतो. वडापावचा गाडा. आपण बाळकरी आहेत, आपल्याला एकादशी करावी लागते, तरी सुद्धा आपलं मन तिकडे जाते का नाही? मन जाऊ द्या, मन जाता है तो जाने दो, लेकिन तन मत जाने दो. त्या मनाबरोबर शरीर जाऊ देऊ नका, आघात होईल, ऍक्सिडेंट होईल. हो, मन तर जाते सगळ्याचं, पण मनाबरोबर शरीराला जाऊ देऊ नका. कारण मन गेलं तरी एक तर मन नुसतं त्या वडापावचा उपभोग घेत नाही, ते मन शरीराला जर घेऊन गेलं तर मग मात्र घात आहे. मन गेलं तर जाऊ द्या, गेलेल्या मनाला पुन्हा आपण पाठीमागं वळवा, इंद्रियाला पाठीमागं वळवा. अभ्यास आहे. परमार्थातला हा अंतरंग अभ्यास आहे आणि व्यवहारातला बाहेरचा अभ्यास आहे. लक्षात ठेवा, परमार्थातला अंतरंगातला अभ्यास आहे, इथंच अभ्यास आहे. आपली सगळी इंद्रिये आपण जर अशी अंतर्मुख, आणि हे अवघड आहे. हे काही एवढं सोपं नाही, बोलण्या एवढं फार कठीण आहे. डोळ्याला सांगायचं आपल्याला रूपाकडे जाऊ नको, एकदम डोळा ऐकत नाही. करून बघा तुम्ही. रूप बघितल्याबरोबर डोळ्याचा स्वभाव आहे, रूपाचा सुजान डोळा, ज्ञानोबराय बोलतात. रूप बघितलं की आपला डोळा रूपाकडे धावतो. आपला कान, कर्णेंद्रिय, गाणं ऐकलं एखादं की कान तिकडे जातो, नाही का. आपली जिव्हा, आपलं घ्राणेंद्रिय, चांगला सुगंध आला की तिकडं जातं. सगळी इंद्रिय अशी जातात इंद्रिय. पण ही एकदम इंद्रिय कोणाच्याही ताब्यात येत नाही, त्याच्याकरता अभ्यास करावा लागतो. तुकोबारायने तो अभ्यास केलाय आणि अभ्यास केल्यानंतर काहीच कठीण नाही. अभ्यासासे सांग कार्यसिद्धी. अभ्यास केला की ज्ञानोबाराय बोलतात, विषके आहारी पडी, समुद्री पाय वाट जोडी, एके वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. दोरे कापे चिरा पडता काचनी, अभ्यास सेवनी विष पडे, अभ्यास सेवनी विष पडे. डोळे चिरा पडता काचनी, अभ्यास सेवनी विष पडे, अभ्यास सेवनी विष पडे. उदाहरण दिलंय तुकोबारायने.
पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये विहिरीतलं पाणी बाहेर काढण्याकरता मोठा असायचा, मोठा. आता अलीकडे हा शब्द राहिला नाही आणि मोठही राहिली नाही. तो मोठाला दोरा असायचा आणि ते मोठा दगड असायचा. त्या मोठाला असलेला जो दोरा आहे तो खाली जात असताना वर येत असताना जो दगड आहे तो बऱ्याच वर्षाने खाली जाऊन वर येऊन खाली जाऊन वर येऊन कठीण असलेला दगड कापतो महाराज, दोरा कापतो. दोऱ्याने एरवी दगड कापत नाही, पण अभ्यास केला त्याने, खाली जा वर ये खाली जा वर ये, अभ्यास केल्यामध्ये त्या दोराने दगड कापला गेला. विष आहे विष, मरायचं असेल तर विष घेतलं की माणूस मरतो. जे विष मारक आहे तेच विष थोडं थोडं जर आपण घेण्याचा अभ्यास केला तर विष मारत नाही, विष पचवण्याची शक्ती येते अभ्यासाने. काहीच अशक्य नाही महाराज, अभ्यास केला तर सर्व शक्य आहे. आणि तुकोबारायाने अभ्यास केला. तुकोबाराय साधन कालामध्ये अभ्यास करतात. कशाचा अभ्यास करतात? जिवेला सांगतात, ए जिवे, तुला बोलायची सवय ना, घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. ए कानांनो, तुम्हाला फार ऐका वाटतंय ना, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. सांगावं लागतं. दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा आपण आपल्याला शिकवलं पाहिजे. पहिलं आपण आपल्याला शिकवलं की बाकीच्याला शिकवायची गरज पडत नाही. बघा तुम्ही, आपोआप शिकतात ते. तुकोबारायाने आपल्या इंद्रियांना शिकवलं. नाथ महाराजांकडे एक बाई मुलगा घेऊन आली. महाराज, घरातले सांगून कंटाळले, सगळे सांगून कंटाळले. हा मुलगा रोज गुळ खातो आणि जास्त गोड खाणं चांगलं नाही. चॉकलेट खाणं, काय नाव आहे तुझं बावड्या, हा, चॉकलेट खातो का नाही? खरं बोल, आवडतं का नाही? कॅडबरी, हा मग आवडतं ना, आवडतं. पण खाणं चांगलं नाही, जास्त खाणं कधीतरी खाणं चांगलं आहे. महाराज, असा तुझ्या एवढा मुलगा घेऊन नाथ महाराजाकडे बाई गेली. कंटाळून गावातले लोक सांगून कंटाळले, आम्ही सांगून कंटाळलो. शेवटी त्यांच्या पोटामध्ये जंतू होऊ लागले आणि ते जंतू पडतायत, तब्येत बिघडेल. महाराज, हा गुळ खातोय, याला सांगा गुळ खाऊ नको. नाथ महाराज म्हटले 10 दिवसांनी. 10 दिवसांनी आली बाई आणि आल्याबरोबर नाथ महाराज म्हणले, ए बाळा, गुळ खाऊ नको. त्या बाईला वाटलं 10 दिवसानं जे अर्थी महाराज बोलवतात त्या अर्थी महाराज एखादा मंत्र देतात की काय, की लोकांचा भ्रम असतो. आणि मंत्र दिल्यानंतर मग आपोआप गुळ सुटतो का काय, की एखादा मंत्र टाकतात की काय. ती बाई म्हणू लागली, महाराज, बाळ्या, गुळ खाऊ नको हा शब्द सांगण्याकरता 10 दिवस काय करायचे? नाथ महाराज म्हटले, बाई, या शब्दाकरता 10 दिवस लावले नाही, अगोदर मलाच गुळ लागत होता. कीर्तन करत असताना गुळ लागायचा. म्हणजे नाथ महाराजाला लागत होता का नाही माहित नाही, पण त्यांनी आचरणात आणलं. अगोदर त्यांनी अभ्यास केला गुळ कमी करण्याचा, स्वतः अभ्यास केला आणि नंतर त्याला सांगितलं. महाराज तुकोबाराय अगोदर स्वतःच्या इंद्रियाला सांगतात, ए बाबांनो, ए जिबे, ए डोळ्यांनो, ए कानांनो, तुम्ही पण परमात्म्याचं सेवन करा, विषयाच्या पाठीमागे जाऊ नका. आणि इंद्रियाला सांगितल्यानंतर तुकोबाराय जगाला सांगतात. आता आमची गोष्ट सोडून द्या, कीर्तन करायची, पण आपणही कधी कधी आपल्या इंद्रियांना सांगितलं पाहिजे. तुकोबाराय बोलतात, त्यांना मी शिकवलं, त्यांना अभ्यास करायला लावला आणि सगळी इंद्रिय ताब्यात घेतली. तुकोबारायांच्या मन ताब्यात आहे, मनाच्या ताब्यात तुकाराम महाराज नाहीत. जीभ त्यांच्या ताब्यात आहे, म्हणून तर त्यांचा मेहुणा आला. मीठ टाकायचं राहिलं, कथा भाग इतिहास तुम्हाला माहिती आहे, त्यांचा मेहुणा जेवला नाही, पण तुकोबाराय मात्र सपाटून जेवले. आणि शेवटी आईसाहेबांना कळालं की कोणत्याच भाजीत कशातच मीठ नाही, आणि ज्याच्यात मीठ नाही ते काय नीट असतं का महाराज? चांगलं असतं का ते? पण तुकोबारायने, महाराज लाभ रे बरकत रे, आईसाहेब खवळल्या. महाराज, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुम्हाला कशाला बसवलं? हा, माझा भाऊ जेवला नाही. आणि असं असतं महाराज, पत्नीचं आहे ना, आपल्या मालकापेक्षा भाऊ जर बऱ्याच दिवसांनी घरी आला तर त्याच्यावर जास्तच प्रेम असतं. आपला अनुभव आहे का नाही? माझा भाऊ जेवला नाही, माझा भाऊ जेवला नाही. तुकोबाराय म्हटले त्याला भूक नसल, कुठून नाश्ता करून आला असेल, वडापाव खाऊन आला असेल, इडली सांबर खाऊन आला असेल, कुठून काही खाऊन आला असेल. नाही म्हणे, कुठंच खात नाही तो माळकरी आहे, हॉटेलमध्ये जात नाही, वडापाव खात नाही, त्याला तसं बाहेर खायची सवय नाही, कालपासून उपास आहे. मग त्याला जेवण आवडलं नसेल, तसं नाही. मग
अहो, मीठ टाकलं नाही. मग मला काय सांगते तू? स्वयंपाक कुणी केला? मी केला. अहो, मी स्वयंपाक केला असला तरी महाराज जेवायला तुम्हाला कशा करता बसवलंय? पाहुणे जर घरात आले तर घरातला एखादा माणूस जेवणा करता त्यांच्या पंक्तीला बसवतात, त्याचं कारणच हे आहे. कशात काय कमी ते सांगण्याकरता पाहुणे लाजायचे पूर्वीच्या काळी. हा, आज लाजत नाहीत माणसं, धडाधड सांगतात मीठ कमी, याच्यात असंच झालंय तसंच झालंय, काय काय पाहुणे लई अवघड आहे. त्यातल्या त्यात महाराज लोक तर विचारूच नका. महाराज तुम्हाला त्यांच्या बरोबर जेवायला बसवलं, ते कशात काय कमी आहे? त्यावेळेस ते तुकोबारायचे शब्द आहेत महाराज. कायच खातो आम्ही कासया सांगा ते, कैसे हे लागते नेनो मुखे. काय अवस्था असेल महाराज? थोडं मीठ कमी पडलं तर आम्हाला जेवण घास गिळत नाही हा. आणि जास्त झालं तर आपण ताटातलं नाही काय काय तर बहादर असे ताटच फेकून मारतात. कुठं आपला परमार्थ पुढं जायचा? काही आजही आळंदीला वारकरी आहेत. एखाद्या घरी जर जास्त भाजी तिखट झाली ना, बोलत नाहीत, साईडचं पाणी घेतात आणि तिची नजर इकडं नाही असं बघून त्या भाजीत पाणी टाकतात, खातात. मीठ जास्त झालं तर पाणी टाकून खातात. मीठ कमी पडलं तर मागत नाहीत, तरच आपल्या परमार्थाची काहीतरी प्रगती होईल असं स्थिती केली तर. नाहीतर महाराज आपण काही बी मागू लागलो, मनमानी करू लागलो तर आपला परमार्थ प्रगतीपथाला जाणार नाही. तुकोबाराय बोलतात मी काय खातोय हे मला माहिती नाही. तुकोबारायने जिभेला आवरलंय, तुकोबारायने सर्व इंद्रियांना आवरलंय, तुकोबारायांचं मन स्थिर झालेलं आहे, तुकोबारायांचे सर्व इंद्रिय ताब्यात आहेत. म्हणून तुकोबाराय माझे स्वामी आहेत. विठाला विठाला कोणत्याच विषयाचा प्रभाव महाराजांच्या जीवावर पडला नाही. पडला का महाराज? कोणत्याच विषयाचा प्रभाव पडला नाही. शब्दाचा प्रभाव पडला नाही, स्पर्शाचा प्रभाव पडला नाही, रूपाचा प्रभाव पडला नाही, नाही का, शब्दाचा प्रभाव पडला नाही. कोणत्या पंचविषयापैकी कोणत्याच एकाही स्पर्शाचा कोणत्याही विषयाचा प्रभाव पडला नाही. त्याचं कारणच हे आहे, महाराजांचं जीवन परिपक्व झालेलं होतं. भगवान पांडुरंगाची कृपा त्यांच्यावरती होती आणि हे कृपेशिवाय घडत नाही महाराज. अभ्यास तर लागतोच, पण भगवंताच्या आणि साधू संतांच्या कृपेशिवाय घडत नाही. तुकोबारायांच्या जीवनावरती परमात्म्याची कृपा होती म्हणून महाराजांचं जीवन निर्विकार जीवन होतं. महाराज पाहता अवगुण मिळेचे ना. किती शोधून शोधून गावातले माणसं तुकोबारायांकडे बघू लागले. तुकोबारायाकडे एखादा तरी अवगुण सापडतो का? काम नावाचा विकार सापडतो का? क्रोध नावाचा विकार सापडतो का? लोभ नावाचा विकार सापडतो का? पण तुकोबाराय तीनही परीक्षामध्ये उत्तीर्ण झाले. विठाला विठाला काम नावाचा विकार बघण्याकरता गावातल्या काही कुटील माणसांनी, दुष्ट माणसांनी तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती भजन करत आहेत आणि तुकोबारायकडे एका स्त्रीला पाठवलं. महाराज तुकोबाराय बोलतात जाई व तो माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो पराव्या नारी रखुमाये समान. काय पावर असेल महाराज, काय शक्ती असेल आपल्यात. ही शक्ती आली तर काय आनंद मिळत असेल महाराज. काय प्रतिकार केलाय तुकोबारायने. आई आम्ही विष्णुदास आहोत. तुकोबारायावरती पांडुरंगाची कृपा आहे. तुकोबारायांनी काम नावाचा विकार आवरला, क्रोध नावाचा विकार मम क्रोध बंदी खाने तुका म्हणे दिने दोनी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिने दोन्ही इंद्रियाचे धनी धनी बेड्या ठोकल्या त्यांना, बेड्या बंदीखान्यामध्ये घातलं. काम क्रोध हे बंदी जेलमध्ये टाकलं त्यांना. तुका म्हणे दिले धोनी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोस्वामी खरा शब्द आहे, पण गोसावी हा अपभ्रष्ट रूप आहे. इंद्रियाचे आम्ही धनी झालो, स्वामी झालो. भगवंताने परीक्षा घेतली महाराज, गावातल्या लोकांनी नाही. भक्ती करणाऱ्या भगवत भक्ताची परमात्मा परीक्षा घेतो. मग कोणाच्याही रूपाने परीक्षा घेतो. शुद्ध कसून पाहतो, हा कच्चा आहे का पक्का आहे. कामाची परीक्षा घेतली. तुकोबाराय कामामध्ये अडकले नाही, पूर्ण उत्तीर्ण झाले महाराज. जो काम ब्रह्मादिक देवांना सुद्धा आवरणं शक्य झालं नाही, त्या कामाला तुकोबारायाने जिंकलं. तुकोबारायाने कामाला जिंकलं. परमात्म्याने दुसरा पाश टाकला.
एक एक पाश आहेत. क्रोध नावाचा विकार पाठवला कोणाच्या रूपाने? मंबाजीबाच्या रूपाने पाठवला. इतिहास तुम्हाला माहिती आहे. मंबाजीबाच्या त्या शेतामध्ये तुकोबारायांची म्हैस, मेहुण्याने दिलेली म्हैस. आता जे तुकोबाराय स्वतःच्या शरीराला माझं म्हणत नाही ते तुकोबाराय म्हशीला माझी म्हैस म्हणतील का? ती म्हैस आता जनावरच आहे. ते तुकोबारायांची म्हैस त्यांच्या धानामध्ये गेले शेतामध्ये आणि खाल्लं काही भाजीपाला असेल. मंबाजीबाने संदीप सापडले महाराज, त्या म्हशीला धरलं आणि म्हशीला घेऊन तुकोबारायाकडे गेले. तुकोबारायाला सांगितलं, महाराज कीर्तन करता, पंढरीची वारी करता, दूध खायला चांगलं गोड लागतं आणि म्हैस दुसऱ्याच्या शेतामध्ये सोडता. हाताला धरलं महाराजांच्या आणि काट्याच्या काठीने मारलं काट्याच्या काठीने. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये क्रोध नावाचा विकार उत्पन्न झाला नाही. ताकद नव्हती का? तुम्ही जर एखाद्याने वर येऊन माझ्या कानाखाली दिली तर मी काय गप्प बसणार आहे का? ताकद नाही का? पण मी जर तुम्हाला हाणलं तर त्यात माझा पुरुषार्थ नाही. त्यात माझा पुरुषार्थ नाही. म्हणजे मनगटात ताकद असून मी जर तुम्हाला मनगटात ताकद नसून मारलं ते वेगळी गोष्ट आहे. पण मनगटात ताकद आहे तुम्हाला मी मारलं तर याच्यात माझा पुरुषार्थ नाही. माझ्या हातात ताकद आहे आणि मी जर क्रोध तसाच दाबून ठेवला तर परमार्थिकाचं खरं वैभव याच्यात आहे. विठाला वृंदावन मध्ये सध्या एक साधू फार प्रसिद्ध आहेत. म्हणजे ओरिजिनल साधू आहेत ते. अगदी ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखेच. आम्ही दर्शन घेऊन आलो महाराज त्यांचं. ते पिवळ्या वस्त्रात राहतात. प्रेमानंद महाराज म्हणून आहेत. ते मोबाईलला येतात. आज आपल्या भारत देशाचं भाग्य बराच तरुण वर्ग व्यसनाधीन गेलेला व्यसनातून मुक्त होतोय आणि त्यांना समर्पित होतोय. तसे प्रभावी महात्मेच आहेत ते. तुम्ही ऐका कधी. फार मोठे महात्मे आहेत, फार मोठे. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष असे महात्मे आहेत. अथवा संभ्रमाची आयती स्नेह जैसा ये व्यक्ती का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. त्यांचं एक वाक्य मी ऐकलं सकाळी. परमार्थिक आता ते हिंदीत बोलतात. माझी हिंदी जरा अशी होऊन जाईल. परमार्थिक करणाऱ्या साधकाने विकार उत्पन्न झाल्यानंतर त्या विकाराच्या अधीन जाऊन तत्स्वरूप होणं हा पुरुषार्थ नाही, तर विकार उत्पन्न झाल्यानंतर त्या विकाराला दाबून ठेवणं हा पुरुषार्थ आहे. त्यांचं वाक्य हिंदीत बोललेले फार प्रभावी बोलतात. आणि हेच तुकोबारायचं जीवन आहे. तुकोबारायला क्रोध उत्पन्न झाला नाही. उलट तुकोबाराय रात्री कीर्तनाला उभे राहिले. मारलं होतं महाराज. शेवटी शरीर आहे तुकोबारायांचं. अंग कणकण करू लागलं, अंग दुखू लागलं. तुकोबाराय देवाची सेवा म्हणून कंबर बांधून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे उभे राहिले. सगळे श्रोत्याकडे बघितलं पण एक नेहमी येणारा श्रोता मंबाजीबुवा त्यांना दिसेनासा झाला. सगळ्या टारकाळ्यांना म्हणले तुम्ही कीर्तन भजन चालू ठेवा, मी मंबाजीबुवाकडे जाऊन गेलो. कीर्तनातून गेले आणि मंबाजीबुवाला म्हणतात, मंबाजीबुवा तुमचे हात फार दुखतात का? हात चोपू लागले. म्हणजे तुकोबारायांना मार खायची फार सवय आणि याला मारायची सवय नाही आहे का नाही, म्हणून याचे हात दुखतात. याला मारायची सवय नाही, तुकोबारायला लई मार खायची सवय आहे. तुकोबारायची पाठ दुखते, अंग दुखतंय. पण उलट तुकोबाराय त्याला म्हणतात, मंबाजीबुवा तुम्ही कीर्तनाला आले नाहीत, तुमचे हात दुखतात का? याला म्हणतात क्रोध नावाचा विकार त्यांनी जिंकला. विठाला तिसरा लोभ नावाचा विकार. हे तीनच विकार आहेत. काम, क्रोध आणि लोभ हे तीन बलवान आहेत. बाकीचे तीन माग आहेत. हे तीन बलवान आहेत. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्धेन मिहवैरिणम त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस तस्मात् एतत्त्रयम त्यजेत. या तिघाचा त्याग करावा लागतो. हे फार बलवान आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गेचे मांग मार्गजे, हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियगामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड. महाराष्ट्रावरती, मुंबईवरती, भारत देशावरती, जगावरी, सगळ्या जगावर यांचं बंड आहे महाराज. सगळ्या जगावर सामर्थ्य आणतं यांचं. कोणाचं? काम, क्रोध आणि लोभ. आणि या तिघांना तुकोबारायांनी जिंकलेला आहे. लोभ नावाचा विकार. क्रोधातून उत्तीर्ण झाले तुकोबाराय. लोभ कामातून उत्तीर्ण झाले. देवाने लोभ पाठवला. लोभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून लोभाला पाठवलं. महाराज तुम्हाला परमार्थ करावा लागतो. हे धन घ्या. तुकोबाराय बोलतात, देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच पडे,
काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाचे व्हावा कंठे मिरवा. महाराज उलट आमचं वचन ऐका, तुमचं आमच्यावर प्रेम आहे, आम्हाला समाधान आहे. तुम्ही फार सुंदर राज्य चालवता, तुमचं राज्य चालवणं स्वधर्माने नीतीने राज्य चालवणं हा तुमचा परमार्थ आहे, आणि भक्ती करणं कीर्तन करणं हा आमचा परमार्थ आहे. फक्त आमची एक गोष्ट आहे का, काय तुकोबाराय म्हणतात, कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. नाही का, तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा. तुकोबारायांनी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केला आणि महाराजांनी तुळशीची माळ घातली. तुकोबारायांनी आज्ञा करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा न पाळावी असं होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज माळकरी होते, एकादशी करत होती. हे राजाने विचार केला पाहिजे आजच्या बी. विठाला विठाला छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, पण तुकोबाराच्या अंतःकरणामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोभ निर्माण झाला नाही. आमच्याकडे जर एखादे मंत्री आले, महाराज तुम्हाला एसटीने प्रवास करावा लागतो, मग थोडी जरा मर्सडीज फार जास्त किंमत आहे का, साधी कोणती गाडी आणली, आम्ही घेणार नाही का, मला तोंडाला पाणी सुटेल. पण याच्यामध्ये आमच्या परमार्थाचं वैभव नाहीये. नको बाबा आम्हाला हे म्हणणे, पण ही अवस्था बी काही सोपी नाहीये ना. पण तुकोबाराय बोलतात, तुकोबारायवरती परमात्म्याची कृपा असल्यामुळे तुकोबाराय बोलतात, नको आम्हाला, हे परमार्थाच्या आड येणार आहे, आमच्या भक्तीच्या आड येणार आहे. आणि असे सगळे विकार जिंकल्यामुळे आणि सर्व इंद्रिय तुकोबारायच्या ताब्यात असल्यामुळे, मन तुकोबारायच्या ताब्यात असल्यामुळे तुकोबाराय हे सगळ्या जगाचे स्वामी आहेत, सगळ्या जगाचे मालक आहेत. आणि म्हणून रामेश्वर शास्त्री आरती करत असताना पहिला शब्द तुकोबारायांना ठेवतात स्वामी, दुसरा शब्द लावला आपण सद्गुरू आहात. विठाला विठाला गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा. आपल्याला व्यवहारामध्ये पावलोपावली गुरु भेटतात का नाही, भेटतात महाराज. आणि गुरु त्याला म्हणतात जे एखाद्या विषयाचं आपल्याला अज्ञान आहे, त्या विषयाचं जर एखाद्याने आपल्याला ज्ञान करून दिलं तर तो आपला गुरुच आहे. व्यवहारामध्ये असो किंवा परमार्थामध्ये असो. एखाद्याला मृदंग वाजवता येत नाही, मृदंगाची कला एखाद्याकडून घेतली तर त्या कलेचा तो कोण झाला, गुरु झाला. आता तुम्हाला मृदंग येतो, गायन येत नाही, मग एखाद्याकडे तुम्हाला इच्छा निर्माण झाली गायन शिकायचे, मग ज्यांना गायन येतं त्यांच्याकडे जाऊन तुम्ही गायनाची कला घेतली तर ते गायन क्षेत्रातले तुमचे कोण झाले, गुरु झाले. हे जसं पारमार्थिक साधनेत आहे तसं व्यवहारात सुद्धा एखाद्या वस्तूचं ज्ञान नसेल आणि ते ज्ञान ज्यांनी करून दिलं ते आपले कोण आहेत, गुरु आहेत महाराज. आणि असे दत्तात्रेयांनी असे 24 गुरु करून घेतले. 24 गुरु, त्यांचे 24 गुरु आहेत दत्तात्रेय महाराजांचे. आणि आपल्याला रोज असे कितीतरी गुरु भेटतात का नाही. माणसं चालता चालता म्हणतात सुद्धा बरा गुरु भेटला बाबा तुम्हाला, म्हणतात का नाही, बरा गुरु भेटला म्हणजे वेगळ्या अर्थाने म्हणतात. भांडणं लागल्यानंतर एखादा जर माणूस वर चढ चालला, बरा गुरु भेटला बाबा मला इथं तो, असं म्हणतात. हे म्हणणं वेगळं आहे. पण पावलोपावले आपल्याला गुरु भेटतात संसारामध्ये, हे गुरुच आहेत आपल्याला शिकवणारे. पण सद्गुरू मात्र आपल्या जीवनात एकच असतो. गुरु आणि सद्गुरू लक्षात ठेवा. असत वस्तूचं ज्ञान करून देणारा तो गुरु आहे आणि सद्वस्तूचं ज्ञान करून देणारा तो सद्गुरू आहे. विठाला विठाला. असत या शब्दाचा अर्थ आहे मिथ्या, खोट्या, फलकट. मिथ्या, खोट, फलकट काय, फलकट होतो संसार. फलकट संसार आहे, दिसणारा जेवढा जगत आहे ते सगळं मिथ्या आहे, खोट आहे, नाश पावणार आहे. आपल्या समोर समोर नष्ट होत आहे जग, होत आहे का नाही, समोर समोर आपल्या समोर. कितीतरी विज्ञानाचे शोध लागले तर एक दिवस ते विज्ञानाचे शोध नष्ट होणारच आहेत, एक 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 नष्ट होणार आहे. मग या सगळ्या विज्ञान क्षेत्रामध्ये ज्याचं आपल्याला ज्ञान नाही त्या गोष्टीचं, त्या वस्तूचं ज्ञान करून दिलं, ही असत वस्तू आहे, हा गुरु आहे. आणि या संपूर्ण विश्वामध्ये, या संपूर्ण जगाचा अधिष्ठान, आधार परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं ज्ञान त्याला सत्वस्तू म्हणतात. सत्वस्तूचं ज्ञान करून देणारे सद्गुरू आहेत. जगद्गुरु तुकोबाराय हे नुसते गुरु नसून जगद्गुरु आहेत. आपण त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो. आणि जसे ते जगद्गुरु आहेत तसे ते सद्गुरू आहेत. रामेश्वर शास्त्री म्हणू लागले, महाराज तुमच्यामुळे मी दशग्रंथी आहे, मला ब्रह्मसूत्र, उपनिषद, शंकर भाष्य सगळं येत आहे, 10 उपनिषद पाठ आहेत, सगळे ग्रंथ माझ्या मुखोद्गत आहेत. पण सद्वस्तूचं ज्ञान
तुमच्यामुळे मला झालं, त्यामुळे तुम्ही माझे सद्गुरू आहात. विठाला विठाला. आणि आजही तुकोबाराय गाथ्याच्या माध्यमातून, गाथ्याच्या काही अभंगाच्या माध्यमातून आपल्याला परमात्म्याचं ज्ञान करून देतात. परमात्मा कसा आहे, परमात्म्याचं निर्गुण स्वरूप कसं आहे, परमात्म्याचं सगुण स्वरूप कसं आहे, परमात्मा गुणातीत कसा आहे, परमात्मा सद्घन कसा आहे, परमात्मा चितघन कसा आहे, परमात्मा आनंदघन कसा आहे, आनंदाद्वय नित्य निरामय. आणि तो असा परमात्मा, तोच सद्घन चितघन आनंदघन असलेला परमात्मा तोच विटेवर कसा उभा आहे, याचंही ज्ञान जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतले अभंग वाचल्यानंतर आपल्याला कळतं. आजही तुकोबाराय सद्गुरू आहेत. तुकोबाराय नुसते गुरु नाहीत, असद्गुरू नाहीत, तुकोबाराय सद्गुरू आहेत. खऱ्या देवाचं स्वरूप आपल्याला तुकोबारायच्या अभंगाच्या गाथ्यातून आजही कळतं. म्हणून तुकोबाराय सद्गुरू आहेत. दोन शब्द संपले. स्वामी, विकारावर त्यांची सत्ता आहे, विकारांची सत्ता त्यांच्यावर चलत नाही, ते स्वामी आहेत. दुसरा शब्द सत्वस्तू म्हणजे परमात्म्याचं ज्ञान त्यांनी मला करून दिलं, ते सद्गुरू आहेत. तिसरा शब्द आहे धामा. धामा या शब्दाचा अर्थ आहे सगळ्या वस्तू जिथं राहतात त्याला धामा म्हणतात. म्हणजे विश्रांतीचं स्थान, विश्रांती घेण्याचं स्थान, नाही का. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापुरी. विठाला विठाला. जिथं गेल्यानंतर आपल्याला खरी विश्रांती प्राप्त होते त्या स्वरूपाला, त्या ठिकाणाला धामा म्हणतात. रात्रभर ट्रान्सफरच्या गाड्या चालतात, कंपन्याच्या गाड्या, कंपन्याचा माल घेऊन मुंबईपासून खाली कन्याकुमारी पर्यंत जातात. मग एका दिवसात काही जाणं होत नाही, 2 दिवस लागतात, काहीला 3 दिवस लागतात. मग रात्रीच्या वेळेस ह्या गाडी विश्रांती करण्याकरता गाडी चालवणारा ड्रायव्हर कुठेतरी थांबतो म्हणण्यापेक्षा एका ठिकाणावर थांबतो, त्या ठिकाणाला म्हणतात धाबा. धाबा, या धामाचं सापभ्रष्ट रूप आहे धाबा. ड्रायव्हर गाडी चालून थकला की ज्या ठिकाणावर थांबतो विश्रांती घेण्याकरता, जेवण करण्याकरता, त्याला धाबा म्हणतो. हे व्यवहारातलं बोलणं झालं. तसा परमार्थामध्ये खरी चिरशांती, आपल्याला समाधान, विश्रांती प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला संतांच्या शिवाय दुसरं कुठंच विश्रांती प्राप्त होणं शक्य नाही महाराज, नाही का. संतांच्या चरणाजवळच यावं लागतं. तुकोबारायांच्या सानिध्यात जो गेला त्याला खऱ्या अर्थाने खरी विश्रांती प्राप्त होते. रामेश्वर शास्त्री म्हणतात, महाराज तुमच्या सानिध्यामध्ये जोपर्यंत मी आलो नव्हतो तोपर्यंत सगळी तरफळ, सगळी तळमळ होती जीवाची. कुठंच विश्रांती नाही, कोठे रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही. माणसं वर बोलतात. हो, कसं काय चाललंय, वा वा बरं, आनंद आहे. काही आनंद नसतो महाराज, सगळी तळमळ असते, चिंता असते, नाही का. खाटावर पडलं तरी झोप येत नाही, झोपीची गोळी घेतली तरी झोप येत नाही. किती चिंता आहे माणसांना, किती चिंता आहे. कसं होईल, काय करू, कसं होतं, कसं झालं. आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय पांडुरंग महाराज वैद्य, त्यांचा मंत्र असायचा. त्यांचा म्हणजे ते कीर्तना सांगायचे. आपल्या संसारिक माणसाच्या जीवनामध्ये एकच मंत्र असतो, काय करू, कसं होतं, काय करू, कसं होतं, कसं झालं. ही चिंता आहे, ही तळमळ आहे. आणि अशी चिंता, अशी तळमळ आपल्याला कायमची घालवायची असेल तर संतांच्या जवळ जा, तुकोबारायांच्या जवळ जा, ज्ञानोबारायांच्या जवळ जा, म्हणजे गाथ्याच्या जवळ जा. गाथ्याच्या जवळ जा म्हणजे नुसतं जवळ जा असं नाही, गाथ्याला उघडा, नाही का. ती शब्द वाचा, ती शब्द आपल्या जीवनामध्ये उतरवा, आपल्याला विश्रांती प्राप्त होते. रामेश्वर शास्त्री सांगतात, आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये तळमळ होती, चिंता होती, कुठंच विश्रांती नव्हती. पण महाराज तुमच्या सानिध्यात आल्यापासून आम्हाला खरी विश्रांती प्राप्त झाली. आपण धामा आहात, धामा. आणि चौथा शब्द आहे, आपण सच्चिदानंद मूर्ती आहात. सच्चिदानंद मूर्ती म्हणजे आपण प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहात. तुम्ही जरी मानवी देहापुरते दिसलात तरी मानव नसून संतनवती जगा मानसात्या सारिके, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही कारी, स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा. कोण तुकोबाराय, तुका तोच तो हा परब्रह्म ठेवा. आपण सच्चिदानंद मूर्ती आहात. तुकोबारांनी विचारलं रामेश्वर शास्त्रीला, महाराज रामेश्वर शास्त्री तुम्ही स्तुती करू नका, न करावे स्तुती माधी संतजनी, होईल या वचने अभिमान. काय नम्रता आहे तुकोबारांची. आम्हाला स्तुती केल्यानंतर छाती फुटायचीच राहते महाराज.
एवढा मोठेपणा बघतो. पण तुकोबारायची नम्रता, तुम्ही स्तुती करू नका. काय होईल? होईल या वचने अभिमान. अभिमान होईल. आणि अभिमान झालं सगळ्यात वाईट अहंकार आहे. परमार्थामध्ये अहंकार आला की देव दूर गेला, अभिमान गेला की देव जवळ आला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, हा विचारून अहंकार सांडिजे, मग अस्तीच वस्तू होईजे. तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केले. तुकोबारा बोलतात, महाराज आपण दशग्रंथी आहात, आपण फार मोठे विद्वान आहात, आपण फार मोठे ज्ञानी आहात, आपण संत आहात, आपण महात्मे आहात. विरोध केलेला विचार विसरून गेले तुकोबाराय. गावच्या पाटलाला गावाच्या बाहेर हाकलून द्या म्हणून सांगणारे हेच होते का नाही? गाथा बुडवायला लावणारे हेच होते का नाही? पण विसरून गेले महाराज. खरे महात्मे जे असतात ना ते विरोध विसरून जातात हा. आणि जे डुप्लिकेट असतात ते विसरत नाहीत. काही काही माणसं माळकरी दिसतात आम्हाला, पण म्हणतात महाराज त्यांच्या घरी जायचं नाही. का? त्यांचा आणि आमचा पिढ्यानपिढ्या वैर आहे. अरे कशाला माळ घातली? विसरलं पाहिजे. तुकोबारा विसरतात, वैर विसरतात, वैरभाव विसरून गेले. आणि तुकोबारा रामेश्वर शास्त्रीला म्हणतात, महाराज तुम्ही स्तुती करू नका. नाही महाराज, स्तुती करत नाही, तुमची वस्तू तेथे आहे. काय हवंय तुम्हाला? पाय दाखवे आम्हा, तुमची चरण सेवा द्या, आम्हाला बाकी काही नको. विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळी वाजवा. विठोबा आपण स्वामी आहात, आपण सद्गुरू आहात, आपण धामा आहात, आपण प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहात. आणि खरंच तुकोबाराय मानवी देहात आले पण मानव नव्हते. तुकोबारा हे अवतारी कोटीतले महापुरुष होते. आणि तुकोबारांनी बीजेच्या दिवशी 2 दिवसाने या मृत्यूलोकातला सगळ्यात मोठा कायदा असणारा जो आहे तो मोडून काढला. ही भक्तीची ताकद आहे. शरीर घेऊन कोणालाही वैकुंठाला जाता आलेलं नाही. पण जगद्गुरु तुकोबारांनी या कलियुगामध्ये क्रांती केली. आपली श्रद्धा आहे, विश्वास आहे आणि हे वास्तव आहे, खरंय. तुकोबारांनी आपलं शरीर हे काळाच्या यमाच्या ताब्यात दिलं नाही, लक्षात ठेवा. आणि याला साक्षीदार कोण आहेत? ज्यांचा आज अभंग आहे हेच विरोधक साक्षीदार आहेत. मने रामेश्वर सकळा पुसवणी, गेला तो विमानी बैसोनिया. मित्र कोणाची स्तुती करेल, पण विरोधक कोणाची स्तुती सहजा करत नाही. म्हणजे विरोधकाची स्तुती करत नाही. ज्या अर्थी रामेश्वर शास्त्री स्तुती करतात, त्यांचं वर्णन करतात, त्या अर्थी महाराजांचं जीवन अलौकिक आहे, दिव्य आहे. आणि रामेश्वर शास्त्री विरोधक म्हणजे काय सामान्य नाहीत, ते विद्वान आहेत, दशग्रंथी आहेत. सगळ्या सिद्धांतांचा कस, सगळे सिद्धांत तुकोबारांच्या तुलनेमध्ये त्यांनी लावलेले आहेत. सिद्धांत शास्त्र शिकून, नुसतं बोलणं ऐकून वेगळी गोष्ट आहे, पण ग्रंथ सोडून त्या ग्रंथाचे सिद्धांत जसे आहेत तसे सिद्धांत एखाद्याच्या साधनेमध्ये उतरून लावणं ही तुलना वेगळी आहे. विद्वान होते, त्यांना सगळ्या सिद्धांताचं वेदांताचं ज्ञान होतं, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होतं. आणि सगळे ते सिद्धांत तुकोबारांच्या जीवनाला त्यांनी लावून बघितले.
परीक्षा घेतली. तुकोबाराय परीक्षेमध्ये उतरले आणि उतरल्यामुळं रामेश्वर शास्त्री त्यांचं वर्णन करतात. एरवी कोणाचं वर्णन करायला विद्वान माणूस काय महाराज रिकामा आहे का? विद्वान माणसं आजही कोणाचंही वर्णन विनाकारण करत नाहीत. कारण विद्वान सर्वत्र पूज्यते, त्याला कोणाची पूजा करायची गरज नसते. रामेश्वर शास्त्री ज्या अर्थी माझ्या तुकोबारायांचं वर्णन करतात त्या अर्थी तुकोबारायांचं जीवन काही अलौकिक आहे, दिव्य आहे. रामेश्वर शास्त्री म्हणतात, महाराज आजपर्यंत हे सिद्धांत आम्ही फक्त वाणीमध्ये होते, ओठामध्ये होते, पण हे सिद्धांत तुमच्या पोटात आहेत. काही माणसं वेदांत सांगतात तर काही माणसं वेदांत जगतात. आजही काही माणसं परमार्थ सांगतात पण काही माणसं परमार्थ जगतात. आणि मला वाटते परमार्थ सांगण्यापेक्षा परमार्थ जगणारा हा सर्वश्रेष्ठ आहे. तुकोबारायचं जीवन त्यातलं होतं. तुकोबाराय परमार्थ सांगत नव्हते असं नाही, पण तुकोबाराय जे करत होते ते सांगत होते. आणि तुकोबारायांना जो करतो तोच प्रिय आहे. तुका म्हणे करोने दावी त्याचे पाय माझे जीवी. तुकोबाराय सांगोने दावी असं नाही म्हणत. ज्ञानोबारायची सुद्धा उभी किती मार्मिक आहे. मार्गाधावे बोलावे नाही म्हणत ज्ञानोबाराय, मार्गाधारे वर्तावे, वर्तावे बोलावे नाही. विश्व हे मोहरे लावावे. आणि पुढचा शब्द तो फारच महत्वाचा आहे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. हे सगळं करत असताना मी कोणीतरी विशेष आहे म्हणून थोडे जरा राहणं वेगळं, आपलं आसन वेगळं, मग वारा घालायला 2-4 लोक मागं पुढं महाराजांची भेट, पण असं नाही. अलौकिकता काहीच दाखवायची नाही. सामान्यात राहायचं, सामान्य होऊन राहायचं, सामान्य स्थितीत राहायचं, पण आपल्या अंतःकरणाची स्थिती विशेष ठेवायची. याला परमार्थातला मोठा अधिकारी म्हणतात. विठाला विठाला तुकोबारायांना करून दाखवणारा आवडतो. रामेश्वर शास्त्री म्हणतात, आमच्या मुखात आहेत सिद्धांत महाराज, पण आपल्या जीवनामध्ये आम्हाला ते दिसत आहेत सगळे. म्हणून आपलं जीवन दिव्य आहे. आपण स्वामी आहात, आपण सद्गुरू आहात, आपण धामा आहात, आपण सच्चिदानंद मूर्ती आहात. तुमच्या चरणाची सेवा मला द्या. पाय दाखवे आम्हा. काही माणसं आजूबाजूला परमार्थ करणारी जवळ होतीच. तुकोबारायावर प्रेम करणारी माणसं होती, काही साधक भूमिकेतली. रामेश्वर शास्त्रीचा पूर्व इतिहास त्यांना माहिती होता. महाराजांना विरोध केलेला आहे, पण एका काळामध्ये विरोध करून आज मात्र एवढी स्तुती करतात रामेश्वर शास्त्री. काय कारण आहे? काही साधक मंडळी जवळ आली आणि रामेश्वर शास्त्रीने विचारू लागले, महाराज, ओ शास्त्री महाराज, एका काळामध्ये तुकोबारायांचा विरोध करणारे तुम्हीच. महाराजांना गावाच्या बाहेर काढून द्या. सगळा वेदातला अर्थ प्राकृत भाषेमध्ये लिहू लागलेले आहेत आणि तो अधिकार त्यांना नाही. गाथा बुडवून टाकायला लावणारे तुम्ही आहेत, प्रतिबंध करायला लावणारे तुम्ही आहेत. सामान्य आपल्यासारखे भोळे वारकरी तुकोबारायावर श्रद्धा असणारे होते ना त्याही काळामध्ये, होते ना महाराज. 2-4 माणसं तरी, हजारो माणसामध्ये साधूला सांभाळणारे 4-5 माणसं तरी असतातच महाराज. तुकोबारायांना जीवन नेऊन देणारे त्या काळातही तिथं होतेच. जशा आईसाहेब जेवण घेऊन जायच्या, तसे काही माणसं गुरं चारायला गेल्यानंतर भांडारा डोंगरावरती आपलं जेवण बांधून दिल्यानंतर महाराजांना थोडी चतकुर भाकर देतच असतील ना, द्यायचे महाराज. याच्यासारखं भाग्य कोणाचं आहे? तुकोबारायांना जीव घालणारे लोक त्याही काळात होते. अशी माणसं समोर आली आणि थोड्या रागाने विचारू लागले रामेश्वर शास्त्रीला, आज का वर्णन करता तुम्ही? रामेश्वर शास्त्री म्हणाले, अरे त्यावेळेस मी अज्ञानी होतो, तुकोबारायांच्या विषयी अनभिज्ञ होतो, म्हणून माझ्याकडे फार मोठा अपराध घडला. आता मला तुकोबाराय समजले, तुकोबाराय कळाले, म्हणून माझ्या मुखातून माझी वाणी त्यांचं वर्णन करण्याकरता गप्प बसत नाही, ती वाणी वर्णन करू लागली आहे. असं का रामेश्वर महाराज? रामेश्वर शास्त्री असं आहे का? ठीक आहे, तुम्हाला तुकोबाराय कळाले, तुम्हाला तुकोबारायांचा उपयोग आहे, फक्त तुम्हालाच उपयोग आहे का सगळ्या जगाला उपयोग आहे? रामेश्वर शास्त्री म्हणतात, तुकोबारायाचा अवतार फक्त माझ्यासाठी नाही, फक्त तुमच्यासाठी नाही. तुकोबारायांचा अवतार संबंध महाराष्ट्रातल्या मराठी भाषेतल्या मराठी माणसाकरता सुद्धा नाही, तर तुकोबारायांचा अवतार संपूर्ण विश्वाकरता आहे. विठाला विठाला. आजही गाथ्यावरती PhD करणारे काही पोर आहेत महाराज. आजही भाषेमध्ये अडकलोय म्हणून काय झालं? तुकोबारायाची भाषा शब्द मराठी भाषेतले जरी असले
तरी तुकोबारायाच्या गाथेतला त्या शब्दातला अर्थ विश्वाला व्यापून टाकणारा अर्थ आहे. म्हणून तुकोबारायाच्या गाथेचा उपयोग संबंध विश्वा करताय. तुकोबारायांनी सगळ्या जगाकरता हे गाथा लिहिलेले आहे. जसं भगवान श्री प्रभुरामचंद्रांनी सीतामातेचा शोध घेण्याकरता, सीतामातेला रावणाला मारण्याकरता आणि सीतामातेला परत आणण्याकरता त्या समुद्रावरती सेतू बांधला, तसं या विश्वातील या जगातील सर्व मानव जातीला या संसार रूपी समुद्रातून तरुण जाण्याकरता जगद्गुरु तुकोबाराने गाथा रूपी सेतू बांधला. अभंगाच्या दुसऱ्या चरण. राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात पाषाण तारिली, तैसे तुकोबाने अभंग रखिले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे या तुकोबाने अभंग रचिले, किंवा तैसे या तुकोबाचे अभंग रक्षिले. दोन्ही पाठ आहेत. रामप्रभूने सेतूवर त्या समुद्रावरती जसा सेतू म्हणजे पूल बांधला, तसा जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला या संसार रूपी सागरातून, संसार समुद्राच्या नुल्लंघवे लुंगिता पार बहुत व्हावे दूर. पूर्वार्ध काय संसार सिंधू हा दुसरा. संसार सिंधू हा दुस्तर. संसाराला सिंधू सागर म्हटलेलं आहे. आणि या समुद्रापेक्षा, आपला मुंबईचा समुद्र आहे, या समुद्रापेक्षा हा समुद्र फार कठीण आहे, फार अवघड आहे. हा समुद्र एखाद्या वेळेस तरुण जाऊ शकतो. खाडी तरुण गेले. कोण? समुद्राची खाडी. वीर सावरकर खाडी तरुण गेले. स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला गेलात तर विवेकानंदाचं बेट आहे, समुद्र आहे तिथं. ते समुद्र तरुण, तेवढं का अंतर होईना पण तरुण गेले. पण हा संसार रूपी सागर तरुण जाणं फार कठीण आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया, काय शब्द आहे? दुरत्यया. याच्यावरचं व्याख्यान घरी गेल्यानंतर विस्तारपूर्वक वाचा. फार रूपक ज्ञानोबराने छान केलेलं आहे. अत्यंत दुर्लभ आहे. आणि या संसार सागरातून तरुण जाण्याकरता तुकोबाराने सेतू बांधला. म्हणून राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे या तुकोबाने अभंग रक्षिले. कोण आहे तुकोबारा? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणे मस्तक ठेविले. तुकोबाराय प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणून रामेश्वर शास्त्री तुकोबारायांची आरती करत असताना, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाची माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय राम 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 राम. बोला बोला बोला. विठाल जय जय विठाल, विठाल जय देवा. बोलिले फुलेले देवा फुले रे करा क्षमा करा हरी नाही विचारिला अधिकार तुला क्षमा